us now see the drugs for migraine acute attack. पहले तो हमें सोचना है कि 3 ब्लॉक में काम करना है. पहले तो ट्रिप्टन्स, फिर अर्गोटाइलकोलाइड्स और एनसेड्स और मीटोक्लोप्रामाइड साथ में दे सकते हैं. फिर मीटोक्लोप्रामाइड नहीं भी दे सकते, बस एनसेड्स दे सकते हैं. सबसे पहले तो ट्रिप्टन्स लेना है. ट्रिप्टन का मीनिंग कहाँ से आता है कि 5 हाइड्रोक्सीट्रिप्टामिन. तो यहाँ से ट्रिप्टन, ट्रिप्ट और अन मतलब एंटागोनिस्ट, सॉरी एगोनिस्ट. इसका मतलब सेरोटोनिन का अगोनिस्ट देंगे. अगोनिस्ट कोई एनालॉग बोलते हैं, मतलब उसके जैसा. तो वहाँ से एन आता है. तो ट्रिप्टन, ट्रिप्टामिन का एनालॉग देना है. सो उसके ये सारे ड्रग्स हैं. हमें इन्हें देखा था. We had seen this. So Suma, Nara, Zolmi and Riza. Riza and Zolmi, they are like the Muslim girls, and Nara and Suma, they're also. Suma is Hindu, but Nara, Zolmi, Riza, they're all Muslim girls. And Almo, Eli, they're foreign people, and all are triptans. So what are they? They are basically serotonin 1B and serotonin 1D के agonist हैं. So this was our classification for serotonin. So 1 A B C D E F है. तो 1 का वो B कर सकता है, 1 का D का एगोनिस्ट हो सकता है. तो इसका वासोकंस्ट्रिक्शन करेगा और इससे मूड बिहेवियर में रेगुलेशन करेगा. उतना ही देखा था. देन नेक्स्ट इज एगोनिस्ट एक्टिविटी है. तो ट्राइजेमिनल नर्व ट्रांसमिशन कम करेगा, जिससे कि आगे जाके वो जो CGRP और पेन के जो चीज़ें थी वो नहीं बनेंगी, जिससे कि हमारा हेडेक माइग्रेन नहीं होगा. तो और कंस्ट्रिक्शन ऑफ द डायलेटेड एक्स्ट्राक्रेनियल वेसल्स नहीं होगा, तो उससे CGRP कम होगा, न्यूरोजेनिक इन्फ्लेमेशन नहीं होगा, कम होगा. सो साईड इफेक्ट्स काय काय आहेत? कोरोनरी वासोस्पाझम एमआयचा रिस्क आहे. चेस्टमध्ये टाईटनेस वाटते, पॅरेस्थेजिया, नमनेस होतो, मसलचं वीकनेस आहे. आणि याच्यामध्ये कोरोनरी वासोस्पाझम होतं, एमआयचा रिस्क आहे. मग त्याला आपण CAD मध्ये ट्रिप्टन्सला देत नाही. आणि याची ओरल बायो अवेलेबिलिटी पुअर आहे. त्याला सबक्युटेनियस किंवा नेझल रूटनी देतात, नेझल स्प्रेनी देतात सुमार या सगळ्या ट्रिप्टन्सला, जे की अँटी मायग्रेन ड्रग्ज आहेत. शॉर्ट लाईफ कमी आहे याची, सॉरी हाफ लाईफ कमी आहे, शॉर्ट आहे. हे ब्लड ब्रेनला क्रॉस करत नाही, तरी पण ते क्रेनियल एक्स्ट्रा क्रेनियल वेसल्सचं ते कन्स्ट्रिक्शन करतं. ठीक आहे, क्रेनियल वेसल्स नाही येते तर रादर एक्स्ट्रा क्रेनियल आहे, त्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियर पास करायची गोष्ट येत नाही. सो ट्रिप्टन्स आर द फर्स्ट लाईन फॉर अक्यूट मायग्रेन. सो द Triptans, they target the trigeminal nerves. Triptans work primarily on trigeminovascular system, which is located in the dura mater, a membrane surrounding the brain. It acts on the serotonin 1D receptor, which inhibits the release of pro-inflammatory pain-causing neuropeptides like CGRP, calcitonin gene-related peptide, and substance P. And the second thing it acts on is the serotonin 1B receptor and vascular smooth muscle, causing cranial blood vessels that have dilated during a migraine to constrict. In summary, triptans act primarily on the trigeminal system and blood vessels located in the meninges and outside the blood-brain barrier, blocking the pain cascade before it is fully transmitted to the brain. Now let us see ergot alkaloids. They are the older and toxic. The drug is ergotamine. Its mechanism is a partial agonist at serotonin 1D का receptor. So पार्शियल एगोनिस्ट है, मतलब ये पूरा मैक्सिमल रिस्पॉन्स नहीं बल्कि सब मैक्सिमल रिस्पॉन्स शो करेगा. और ये पार्शियल एगोनिस्ट ऐसा होता है, फुल एगोनिस्ट पूरा का पूरा काम करने देता है. पार्शियल क्या करता है कि इसका अगर यहाँ पे अगर हमारा सेरोटोनिन होगा और ये हमारा D फॉर अर्गोटामाइन फॉर ड्रग है, ठीक है, तो अगर सेरोटोनिन बहुत ज़्यादा होगा तो ये अर्गोटामाइन एज एन कम्पिटिटिव एंटागोनिस्ट काम करेगा. और जब सेरोटोनिन कम होगा तब ये अर्गोटामाइन इसका फुल एगोनिस्ट जैसे काम करेगा. सो दैट इज अ पार्शियल एगोनिस्ट. एंड तो क्या करेगा ये हमें बेसिकली यहाँ का ट्राइजेमिनल ट्रांसमिशन को ब्लॉक कराना है, क्रेनियल वेसल्स को कंस्ट्रिक्ट कराना है, और हमारे ब्रेन में सेरोटोनिन भी होगा. तो सेरोटोनिन अगर कम है तो ये अर्गोटामाइन जाके उसका फुल एगोनिस्ट जैसे काम करके ये सारा कंस्ट्रिक्शन और ट्रांसमिशन ब्लॉक वाला काम करेगा. और न्यूरोजेनिक इन्फ्लेमेशन सप्रेस होगा. इसके साइड इफेक्ट्स हैं नोजिया, वोमिटिंग, यूट्राइन कॉन्ट्रैक्शन, कोरोनरी वासोकंस्ट्रिक्शन. ठीक है, तो इसकी कॉन्ट्रा इंडिकेशन क्या है कि कॉन्ट्राइंडिकेशन क्या है इसके कि ये यूट्राइन कॉन्ट्रैक्शन कर रहा है तो हम प्रेगनेंसी में नहीं दे रहे, और कोरोनरी वासोकंस्ट्रिक्शन कर रहा है तो हम कोरोनरी आर्टरी डिसीज में नहीं दे रहे, और पेरिफेरल वास्कुलर डिसीज में भी इसको नहीं देते अर्गोटामाइन को. और इसकी ओरल अवेलेबिलिटी पुअर है, जस्ट लाइक ट्रिप्टन्स. इसको कैसे दिया जाता है? ये जो कैफीन है ना, इसका एब्जॉर्प्शन बढ़ाता है. तो 100 मिलीग्राम कैफीन अर्गोटामाइन का एब्जॉर्प्शन बढ़ाएगा. इफेक्टिव बट अवॉइडेड ड्यू टू साइड इफेक्ट्स लाइक नोजिया, वोमिटिंग, यूट्राइन कॉन्ट्रैक्शन एंड कोरोनरी वासोस्पाज़म, वासोकंस्ट्रिक्शन. अर्गोटामाइन दे आर ओल्डर ड्रग एंड मोर टॉक्सिक दैन ट्रिप्टन्स. ठीक है, एनसेड्स और मीटोक्लोप्रामाइड. एनसेड्स लाइक एस्पिरिन, पैरासिटामोल, नैप्रोक्सेन, डिक्लोफेनाक और मीटोक्लोप्रामाइड देते हैं. मीटोक्लोप्रामाइड नहीं भी दिया तो भी चलता है. तो भी चलता है यानी मतलब कि कंडीशन पे डिपेंड है. तो मैकेनिज्म इट रिड्यूसेस द प्रोस्टाग्लैंडिन एंड काइनेंस. हेलो हेलो, हाँ ते हे कर ना, म्यूट कर ना. So it reduces the neurogenic inflammation. Metoclopramide, it is an anti-emetic and it increases the absorption of analgesics. तो ये जो एनाल्जेसिक दिए हैं इसका एब्जॉर्प्शन बढ़ाएगा मीटोक्लोप्रामाइड. और इसके साइड इफेक्ट्स क्या है कि GI डिस्टर्बेंस, एस्पिरिन वगैरह लेके GI डिस्टर्बेंस होता है, ब्लीडिंग होता है इनसे इनसे. ठीक है, और इट इज़ यूज फॉर माइग्रेन विदाउट ऑरा. ऑरा इज अ विजुअल सेंसरी सिम्टम. ठीक है, और टेकन टिल अटैक सबसाइड्स, मतलब अटैक खत्म होने तक ये एनसेड्स और मीटोक्लोप्रामाइड को देते हैं. लेस स्पेसिफिक दैन ट्रिप्टन्स. जैसे ट्रिप्टन पूरा वासोकंस्ट्रिक्शन करा रहा है, वो सारी चीज़ें स्पेसिफिक चीज़ें करा रहा है, वैसा ये नहीं करता है. बेस्ट फॉर माइल्ड टू मॉडरेट माइग्रेन. ट्रिप्टन्स आर मोस्ट स्पेसिफिक वन सेरोटोनिन 1D के एगोनिस्ट है. अर्गोटामाइन दैट पार्शियल एगोनिस्ट एंड मोर टॉक्सिक. एनसेड्स दे प्रोवाइड सिम्पटोमेटिक रिलीफ ओनली. तो सिम्पटोमेटिक रिलीफ है, इसलिए ये माइल्ड मॉडरेट माइग्रेन के लिए ठीक है. और ये माइग्रेन विदाउट ऑरा के लिए है. ऑरा का डेफिनेशन जो है हमने देखा था, उसको और एक बार देखना पड़ेगा. ऑरा का मीनिंग है कि ऑरा स्ट्रेंज टेम्पररी वॉर्निंग सेन्सेशन और सिम्टम that signals the start of migraine. मायग्रेन सुरू होण्याच्या आधी एक स्ट्रेंज टेम्पररी वॉर्निंग सिम्टम असतं. व्हिज्युअल, सेन्सरी, इमोशनल असू शकतं. याच्यामध्ये असे फ्लॅश लाईट दिसणं, झिगझॅग दिसणं, नमनेस हे सेन्सरीमध्ये येतं. व्हिज्युअलमध्ये झिगझॅग आणि फ्लॅशिंग लाईट्स दिसणं, स्पीच डिफिकल्टीज. ठीक आहे, सगळं होऊ शकतं. नंतर आता लास्ट पेज होतं ना आपलं, आणि नाही अजून आहेत पेज बरेच. मायग्रेन प्रोफॅलेक्सिस उरलं आहे, ते सगळ्या गोष्टी ना.
The which receptors are targeted by triptans in migraine? Why are triptans contraindicated in CAD? Role of caffeine with ergotamine. Why is metoclopramide added to NSAIDs in migraine? Best drug choice for acute migraine with vomiting. Migraineचं प्रोफॅलॅक्सिसचा अर्थ असतो की ट्रीटमेंट फॉर प्रिव्हेन्शन. अटॅक्स येतात, मायग्रेनचा अटॅक येतोय, डोकेदुखी होते. मग या 2 अटॅकच्या मधला जो पिरियड असतो ना, ह्याची फ्रिक्वेन्सी किंवा सिव्हिअरिटी कमी करण्यासाठी आपण त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ड्रग्ज देतो, त्याला प्रोफॅलॅक्टिक ड्रग्ज म्हणतो आपण. आणि ये जो ड्रग्स है डेली या फिर लॉन्ग टर्म दिए जाते हैं. बीटा ब्लॉकर्स फर्स्ट ऑफ ऑल प्रोप्रेनोलॉल, नाडोलॉल, टिमोलॉल. मेकॅनिझम माहिती आपल्याला, बीटा ॲड्रेनल रिसेप्टर ब्लॉकेट करणार, बीटा ब्लॉकर आहे. मग हे एक्झॅक्ट अँटी मायग्रेन मेकॅनिझम याचा अनसर्टन आहे, पण याचं आपल्याला मेन मेकॅनिझम माहिती आणि याचे साईड इफेक्ट्स पण माहिती. बीटा ब्लॉकर आहे म्हटल्यावर बीटा 2 पण ब्लॉक करणार, मग हे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन करणार. नंतर फटीग, नंतर हे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन करते, त्यामुळे याला आपण अस्थमामध्ये नाही देत, याला ओरली यूज करतो आपण. व्हेरी इफेक्टिव्ह आहेत हे बीटा ब्लॉकर्स आणि मोस्ट कॉमनली यूज प्रोफॅलॅक्टिक ड्रग्ज आहेत. ठीक आहे, बीटा ब्लॉकर्स. फर्स्ट लाईन प्रोफॅलॅक्सिस फॉर मायग्रेन इज बीटा ब्लॉकर आणि सिप्रोहेप्टाडीन हे जे आहे इट इज अ सेरोटोनिन 2 रिसेप्टरचं अँटागोनिस्ट आहे. 2 कामं काय करत होतं? पेरिफेरल वासोकन्स्ट्रिक्शन करत होतं, नंतर प्लेटलेट ॲग्रिगेशन करत होतं, अजून काय करत होतं? सेकंड वाला रिसेप्टर ते स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करत होतं. तर मग हे सिप्रोहेप्टाडीन जर दिलं तर हे ना H1 आणि मस्कॅरिनिक रिसेप्टरला पण ब्लॉक करणार आहे. ह्याचं साईड इफेक्टमध्ये सिडेशन, वेट गेन आहे. हां बोल ना. हो, कुठे झालं? कशाचा? बरं बरं हो हो बरं हो बाय. याचं ओरली देतो आपण सिप्रोहेप्टाडीन आणि त्याची एफिकसी कमी आहे, रेअरली यूज आहे. हे आधी सांगायचं मला यार, सगळं सांगता मग रेअर यूज म्हणता. युजफुल इन चिल्ड्रन टू इन्क्रीज ॲपेटाईट, कारण त्याच्या साईड इफेक्टमध्ये वेट गेन आहे. मग लेकराचे खातच नाही, त्यांना हे दिलं वेट गेनचा साईड इफेक्ट झाला, त्यांचं वजन वाढू शकतं. सिप्रोहेप्टाडीन इटायमोलॉजी. हां, तर हे अँटीहिस्टामिनिक कंपाऊंड आहे. टॅडिन डिनोट्स ट्रायसायक्लिक अँटीहिस्टामिन कंपाऊंड्स. फ्लुनायझिंग, फ्लुनायझिंग हे आहे ते ओरली देतो 5 ते 10 मिलीग्राम वन्स डेली. ॲज इफेक्टिव्ह ॲज प्रोप्रेनोलॉल. इट रिड्युसेस द सिव्हिअरिटी ऑफ मायग्रेन आणि प्रिव्हेंट्स रिकरन्सेस. तर कसं करतं हे? सेरिब्रो सिलेक्टिव्ह कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतं, वीक आहे पण असं करतं. नंतर सोडियम चॅनल्सला कमी करतं आणि इंट्रासेल्युलर कॅल्शियम लोडला पण कमी करतं. त्याच्यामुळे सेरिब्रल हायपॉक्सिया जो आहे तो कमी होतो, म्हणजे चांगलं मेंदूचा ब्लडचा प्रवाह चांगला राहतो. आणि याचे साईड इफेक्ट आहेत सिडेशन, कॉन्स्टिपेशन, फ्लशिंग, ड्राय माउथ. फ्लुनायझिन कॅल्शियम ब्लॉकर युज्ड इन मायग्रेन नॉट वेरापॅमिल. हे इम्पॉर्टंट आहे. फ्लुनायझिन कॅल्शियम ब्लॉकर इन मायग्रेन नॉट वेरापॅमिल. आपण युजली कॅल्शियम ब्लॉकर वेरापॅमिल करतो, पण मायग्रेनमध्ये डोक्यामध्ये फ्लुनायझिन आहे. क्लोनिडीन काय करतं? ओरली देतो, एफिकसी डाऊटफुल आहे. हे अल्फा अगोनिस्ट आपल्याला माहिती, अल्फा 2 वासो डायलेशन असतं, मग हे ब्लड फ्लो कमी करतो. आणि याचे साईड इफेक्ट काय आहेत? ड्राय माउथ, सिडेशन, कॉन्स्टिपेशन. नंतर ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट लाईक ॲमिट्रिप्टायलिन, नंतर इमाप्रिन, ही एमिप्रॅमिन होतो. ठीक आहे, हे काय कसं आहे? जर ओरली रात्री घेतो आपण ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट, इफेक्टिव्ह इवन इन नॉन डिप्रेस्ड पेशंट्स. ठीक आहे, नॉन डिप्रेस्ड पेशंट्समध्ये सुद्धा मायग्रेनचा कंट्रोल करायला काम करतं. इट अवॉइड्स डे टाईम सिडेशन. आणि याचं कसं काम करतं? सेरोटोनिन अपटेक ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे, डिप्रेशनवाले ड्रग्ज रिअपटेकला इनहिबिट करतात. आणि प्रोफॅलॅक्टिक इफेक्ट रिलेटेड टू दिस आहे. मग रिअपटेक नाही होते तिथंच ठेवतं ते पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समिटरला. साईड इफेक्ट्स काय काय? ड्राय माउथ सगळे आपले ते आपल्याला माहिती की सेरोटोनिन रिसेप्टरसोबत म्हणजे नॉरेपिनेफ्रिनला पण सॉरी नॉट दिस, की हे जे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट आहेत ना, हे दुसऱ्या अल्फा 1 रिसेप्टरला पण, नंतर आपल्या मस्कॅरिनिक रिसेप्टरला पण आणि हिस्टामिनिक रिसेप्टरला पण ब्लॉक करतात. आणि त्याच्यामुळे हे मस्कॅरिनिकला ब्लॉक केलं, त्याच्यामुळे हे सगळे फीचर्स ड्राय माउथ, ब्लड विजन, कॉन्स्टिपेशन, युरिनरी रिटेन्शन, पोस्चरल हायपोटेन्शन आणि वेट गेन. हे युरिनरी रिटेन्शन का होतं? कारण की ह्याचं एक वेगळं कॉज आहे. नाही युरिनरी रिटेन्शन पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये ते होते आणि अँटी पॅरासिम्पॅथेटिक M1 ब्लॉकेज केलं, हे बरोबर आहे. पण आणि हायपोटेन्शन का झालं? अल्फा 1 ब्लॉकमुळं. ठीक आहे, आणि वेट गेन हिस्टामिन ब्लॉकमुळं झालं. नंतर हां, तर मायग्रेनसोबत डिप्रेशन किंवा इन्सोमनिया असेल तर आपण त्याला ॲमिट्रिप्टायलिन देतो. ठीक आहे, डायव्हॅलप्रोवेट हे ना ओरली देतो. याला प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करायचं, कारण की याचा जो टेरेटोजेनिक इफेक्ट आहे हा साईड इफेक्ट आहे. याचे अदर इफेक्ट आहेत की डायव्हॅलप्रोवेट सोडियम खाल्ल्याने ना हे व्हॅलप्रोवेट असतं, व्हॅलप्रोवेट याच्यामुळं एट फॉर इटिंग, वेट गेन होतं, हेअर लॉस होतो, थरथर होते आणि हिपॅटोटॉक्सिसिटी. टोपिरॅमेट ह्याचं ना ओरलीज देतो आपण, डायव्हॅलप्रोवेटला पण, ह्याला टोपिरॅमेटला पण एट तो पण खायचे. इट कॉजेस वेट लॉस. व्हॅलप्रोवेट जो होतं ना सोडियम डायव्हॅलप्रोवेट सोडियम, हे वेट गेन कॉज करत होतं. टोपिरॅमेट आहे ना वेट लॉस कॉज करतो. याला कसं लक्षात ठेवायचं आहे? टोपी घातली आहे म्हणजे सुकडे लोक मोस्टली टोपी घालतात, तर हे टोपिरॅमेट. राम आहे ना, असा लुकडा आहे राम INICT क्रॅक केलेला, तर त्याचं वेट लॉस आहे. आणि याचं अनसर्टन मेकॅनिझम आहे ऑफ अँटी मायग्रेन मेकॅनिझम. याचं मेटाबॉलिक ॲसिडोसिस करतो, अक्यूट मायोपिया, अँगल क्लोजर, ग्लायकोमा करतो. नंतर एरेनुमॅब जे आहे ते आपण सबक्युटेनियस इंजेक्शन देतो. एरेनुमॅब आला ह्याचा अर्थ आहे की मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि अँटी CGRP रिसेप्टरचं मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. म्हणजे CGRP ब्रेन आपलं प्रोड्यूस करतो, त्याचं तिथे रिसेप्टर असतं आणि त्या रिसेप्टरला ते जाऊन मिळालं की मग ते आपल्या ब्रेनमध्ये पेन सेन्सेशन होतं, इन्फ्लेमेशन होतं. मग आपण जर या रिसेप्टरच्या अगेन्स्ट ह्युमन अँटीबॉडी जर आपण बनवली, तर मग अँटीबॉडी बनवली म्हटल्यावर ते त्याचं रिसेप्टर नाही काम करणार, मग ते आपल्या पेन नाही होणार.
त्यामुळं हां, आणि हे एरेन्युमॅब आहे ना, हे आपण वन्स मंथली 70 मिलीग्राम वापरतो आणि एपिसोडिक मायग्रेनसाठी यूज करतो. CGRP पाथवे आहे, मॉडर्न मायग्रेन प्रोफिलॅक्सिस आहे. याचे साईड इफेक्ट्स इंजेक्शन साईट पेन, सबक्युटेनियस दिल्यामुळे नंतर तिथंच इंजेक्शन साईट पेनच्या तिथंच मसल क्रॅम्प होतं, स्पाझम होतं आणि कॉन्स्टिपेशन होतं. तर आपण सगळे कोणकोणते प्रोफिलॅक्सिसचे ड्रग बघितले. बीटा ब्लॉकर फर्स्ट लाईन आहे, फ्लुनारिझिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, व्हेरी इफेक्टिव्ह. अमिट्रिप्टायलिन हे ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट होतं, मायग्रेन विथ डिप्रेशन किंवा इन्सोम्निया. व्हॅलप्रोवेट, टोपिरामेट जे आहे ते अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज आहेत. हे आपण का देतोय? कारण एकाचं तर मेकॅनिझमच माहिती नाही, पण दुसऱ्याचं डायव्हॅलप्रोवेट सोडियम आहे ना, हे गाबार्जिक मेकॅनिझम आहे, म्हणजे की न्यूरॉनला ते लेस एक्साइटेबल बनवतं, त्याच्यामुळे पेन वगैरे कमी होत असेल. नंतर एरेनुमॅब CGRP मोनोक्लोनल मंथली इंजेक्शन 70 मिलीग्रामचं आहे. ठीक आहे, सबक्युटेनियस देतोय. मोस्ट कॉमनली यूज्ड फर्स्ट लाइन ड्रग फॉर मायग्रेन प्रोफिलॅक्सिस, विच मायग्रेन प्रोफिलॅक्टिक ड्रग causes weight gain plus hair loss and teratogenic effect. Divalproate sodium, which calcium channel blocker is cerebroselective and used in migraine. DOC for migraine patient with depression insomnia, which drug monthly subcutaneous anti CGRP monoclonal antibody. ओके, चला आता एवढं बघितलं आपण. त्याच्या आधी ना काय होतं की यांनी बेसिकच सांगितलं आपल्याला की सेरोटोनिन रिसेप्टर्स आहेत, ह्याचे वन फॅमिलीमध्ये A B D आहे, अजून 3 आहेत. तर मग जी इनिबिटेड प्रोटीनला अटॅच आहे, मग ते सायक्लिक कमी करणार, ॲडिनायलिन सायक्लेज इनिबिट करून, मग त्याच्यामुळे मेनली CNS सेरिब्रल ब्लड वेसलमध्ये आहे. त्याचं फंक्शन काय आहे, ड्रग्स कोणकोणते आहेत, बसपायरन अँक्शिओलायटिक आहे. बसपायरन जे आहे ते 1A आहे, अँक्शिओलायटिक आहे, सुमाट्रिप्टन अक्यूट मायग्रेनमध्ये देतो आपण. नंतर स्पायपेरॉन हे जे ना अँटागोनिस्ट आहे बरं का, स्पायपेरॉन हे 1A अँटागोनिस्ट आहे, आणि अर्गोटामाइन जे आहे ते पार्शियल अगोनिस्ट आहे 1D वरती, आणि ट्रिप्टन्स माहिती आपल्याला मायग्रेन प्रोटीन आहेत. नंतर 2 फॅमिली जे आहे GQ मेकॅनिझम आहे त्याचं IP3DAG वाढवते ते, त्याच्यामुळे ते जेनेटिक मशिनरी किंवा ते सेलमधले जे पण काही चॅनल्स आहेत तेवढं करून वगैरे काम करतात. डिस्ट्रिब्युशन CNS स्मूथ मसल प्लेटलेट फंक्शन, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन ॲग्रिगेशन CNS एक्सायटेशन. नंतर ड्रग्स कोणते आहेत त्याच्यातले अगोनिस्ट LSD आहे, अँटागोनिस्ट किटन्सेरिन, मिथायसल्फाइड, क्लोझापाइन, रिटन्सेरिन, सिप्रोहेप्टाडीन. तर आता थर्डचं काय काम आहे बघ सांगतो त्यांनी. आणि चौथ्याचं थर्डचं काय की लाईट इनग्रेटेड आयन चॅनल आहे आणि म्हणजे तिथं जाऊन ते तिथून तो फ्लो होतो, जे सेरोटोनिन आला मग तो ह्याला ओपन करणार. मग एरिया पोस्टिमा PNS सेंट्रिक नर्वस सिस्टममध्ये आहे, नॉसेप्टिव्ह न्यूरॉनला एक्साइटेशन करतो, MSS वॉमिटिंग करत होतं, कारण की एरिया पोस्टिमामध्ये ते जाऊन ते सेरोटोनिन गेलं ना त्या थर्ड रिसेप्टरला भेटलं की मग ते वॉमिटिंगला प्रमोट करतं. नंतर PNS मध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे, म्हणजे नॉसेप्टिव्ह न्यूरॉन्सला ॲक्टिवेट करतो, एन्झायटी कॉज करतो. त्याचं फंक्शन बघ, याचे ड्रग्स बघ, ॲगोनिस्ट कोणते हे 2-methyl-5-hydroxytryptamine आणि अँटागोनिस्ट आहेत अँटीएमेटिक, ग्रॅनिसेट्रॉन. किमोथेरपीमध्ये जेव्हा वॉमिटिंग होते तेव्हा आपण हे ड्रग्स देतो. हे चौथा बघ रिसेप्टर, ह्याचं मेकॅनिझम GST मिलिटरी जी प्रोटीन आहे, मग ते सायक्लिक एम्पीला वाढवतो. डिस्ट्रिब्युशन याचं CNS ENS मध्ये आहे. फंक्शन आहे GI मोबिलिटी, प्रोकॅनेटिक ॲक्शन, याचे अगोनिस्ट आहे मिटोक्लोप्रामाइड, C-सप्राइड, मोसाप्राइड आणि टेगासेरॉड. ठीक आहे, प्रोकॅनेटिक रिसेप्टर आहे हा, आणि हे बघ प्रश्न बघून घे झाला.